90 5 बोटीपर्यंत सर्व जाळे अवेलेबल आहेत आणि हे आम्ही तुम्हाला बनवून देतो। नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती आपल्या शॉपचा व्हिडिओ येत आहे। तर बघूया, आता डिसेंबर महिना चालू आहे आणि आपल्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या दुकानात किती स्टॉक अवेलेबल आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल। आणि आपल्याकडे सर्व प्रकारचे जाळे अवेलेबल आहेत। एक बोटीपासून म्हणजे 35 ते 90 5 बोटीपर्यंत सर्व जाळे अवेलेबल आहेत आणि हे आम्ही तुम्हाला बनवून देतो। तर बनवण्याची प्रक्रिया हे बघा, ते चालू असते आमची रोजच्या रोज। तर व्हिडिओ आपण ज्यावेळेला टाकलेला होता त्याच्यानंतर आम्हाला भरपूर ऑर्डर आल्या आणि आमच्या दुकानातील ऑलमोस्ट सर्व स्टॉक एम्प्टी झाला होता। त्यामुळे आम्ही पुन्हा काय लवकर ऑर्डरचा हे केला नव्हता। त्यामुळे पुन्हा आता स्टॉक जरा व्यवस्थित रेडी झालेला आहे, त्यासाठी पुन्हा एकदा व्हिडिओ आपण टाकत आहोत। तर ही आहे मळे माशाची खंडाल आणि आपला सर्व बांधणीचा गेम आहे। हे बघा, हे जे मणी लावलेत ते पहिले एका धाग्यात लावलेत, त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती डबल धागा मारलाय, जेणेकरून ही जी घरं आहेत ती प्रत्येक घरातून आपला धागा जातो आणि ही जी गाठ दिसते, ही गाठ मारल्यामुळे काय होतं, मधली जरी घरं तुटली तरी ती पुढच्यांना तुटून देत नाही। अशा पद्धतीचा आपला जाळं आहे आणि हा मळे माशाचे जाळं आहे। त्या खाली आपण मातीचे मणी जे भाजलेले असतात ते लावतो, हे काय पाण्यात विरघळत नाही। आणि ह्यावरती थोडा आपल्या कसकांडी ती आहे, ती पण पाण्यावर फ्लोटिंग होते आणि हा वेगळ्या प्रकारचा फायबर आहे जो पाण्यात जास्त भिजत नाही, भिजला तरी तो चांगला फ्लोटिंग होतो। आणि ह्याची हाईट आहे 2 फूट आणि त्याचप्रमाणे इथे 20 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूटच्या हिशोबात 1.5-2 फूटच्या त्याच्यातच कंडाली आहेत। हे आपल्याकडे 1 2 3 हे मोठे थोडे पीस आहेत आणि हे थोडे छोटे पीस आहेत। आणि ह्यात पण आपण नवीन प्रकारचं एक जाळं बनवलंय, त्याची बांधणी थोडी वेगळी आहे, तो सिंगल धाग्यामध्येच आहे। कारण की आमच्या इथे काही ठिकाणी यातले जाळे चालतात, त्यामुळे त्यांची ऑर्डर असते की आम्हाला यातले जाळे बनवून द्या म्हणून। हे सिंगल धाग्याचे आहेत। तर हे जर तुम्ही रेग्युलर मच्छीमार असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट आहे, कारण की ह्याला पण चांगले मले मासे लागतात। आणि तुम्ही जर रेग्युलर नसाल आणि कधीतरी मासे पकडायला जात असाल तर ह्या बांधणीचा धागा घ्या, ह्याला पण मासे चांगलेच लागतात, पण हा जास्त तुटत नाही। आणि हा आहे 30चा आहे ना, हा 30 चा मले माशाचा झाला आहे। यात मले आणि इतर छोटे मासे म्हणजे अंगठ्या एवढे मासे मी आरामात पकडू शकता। आणि हा इकडे एक 35 चा गाला आहे, तो थोडा अंगठा पूर्ण जातो, त्याच्यात अंगठा जात नव्हता, म्हणजे ऑलमोस्ट अंगठ्या एवढे मासेपासून पुढे त्याच्यामध्ये भेटतात। ह्याची थोडी लेंथ जास्त आहे, हे बघा, इथून 1 फूट 2-2.5 फुटाचा झाला आहे तो। आणि हा एकच पीस शिल्लक राहिलेला आहे, ह्यातले पण आमचे बरेच संपले आणि काय कायांना एकदमच छोटे लागतात, तर त्यासाठी आम्ही छोटे जाळे बनवलेत। हे बघा, म्हणजे 1 वीत 2 वीत याचेच फक्त, म्हणजे हा बहुतेक 1.25 फुटाचाच झाला आहे। आणि हा इकडे तसेच आता 35 आहे, तर हा 40 चा आहे। हा बघा, आता हा 40 म्हणजे तुमचा 1.25 बोटीचा। याच्यामध्ये तुमचे बोईट मासे वगैरे सर्व लागतात। ह्याच्यामध्ये पण एक कस्टमाइज केली होती आपण, की काही कायांना शॉर्ट हार्टेड पाहिजे असतात, तर आपण हा शॉर्टमध्ये बनवला आहे, म्हणजे एका जाळ्याचे 2 जाळे। ह्याची पूर्ण हाईट जवळजवळ 4 फूट असते। हे बघा, 4 ते 5 फूट असते, त्याला आपण अर्धा करून त्या टाईपमध्ये पण आपल्याकडे अवेलेबल, म्हणजे पूर्ण हाईटचा एक आहे आणि अर्ध्या हाईटचा। तुम्हाला पूर्ण हाईट नको असेल तर आपण कस्टमाइज करून पण देतो, म्हणजे तुम्हाला जेवढी हाईट पाहिजे त्यानुसार। तर हा 40चा गाळा आहे आणि ह्याला आपण इथून पुढे आपण ही थोडी जाड रशी वापरतो, कारण की चांगल्या मोठ्या पाण्यात किंवा अशा टाकतो, त्यामुळे ही पहा। आणि ह्याला पण वरती आपण ते फायबरचेच फ्लोट लावलेले आहेत आणि खाली हे असे मातीचे मणी।
आपल्या इकडे 40 mm पासून पुढची सर्व यांना मोठी रशी वापरली जाते जेणेकरून ती तुटावी नाही. आणि हा आहे 45 mm चा. बघा 2 बोटीचा घाला, तो पण सेम. तुम्हाला हाईट कमी करून पाहिजे असेल ह्याच्यामध्ये पण हाईट कमी करून भेटेल. आणि हा आहे फुल हाईटचा. ह्याला पण मणी बघा असे लावलेले आहेत. ह्याला पण आपण डबल धागा वापरतो आणि ह्याला पण फायबर फ्लोटच आहेत. हे बघा याची पण बांधणी डबल धाग्याची आहे, त्यामुळे हे आपले जाळे सहसा तुटत नाहीत. तुमचं जाळं तुटून जाईल, मध्ये कितीही फाटून जाईल, पण वरच्या साईडचं तेवढा नुकसान होत नाही. आणखी मोस्ट ऑफ काय होतं, जे परचेस करता तुम्ही मार्केटमधून जाळे, त्याच्यात काय होतं की ज्यावेळी हा मणी असतो तो जर इथून तुटला तर तो पुढे गुतत जातो आणि गुतल्यामुळे कसा सिंगल धागा असल्यामुळे घरं पटापट तुटतात. आणि हा तसा होत नाही आणि मोस्ट ऑफ हा तुटतच नाही. पहिली गोष्ट डबल धाग्यात बांधल्यामुळे, आणि तुटला तरी तो सहसा सुटतो लगेच. सहसा आहे 45 mm, त्याची हाईट आहे 8 फूट. तुम्हाला किती हाईट पाहिजे त्या हिशोबाने पण मिळेल. 4 फूट 3 फूट 2 फूट पाहिजे त्या हाईटला. आणि हा आहे 50 mm चा. 2.5 बोटी झालं. हे बघा 2.5 बोटी झालं. हे पण सेम हाईट तुम्हाला कमी करून भेटेल. याची 8.5-9 फूट असेल, ती अर्धी करून पण भेटू शकते. याला पण सेमच आहे. आणि हा आहे 55 mm. 2.5 बोट. हा 3 बोटी, 3 बोटी, 3.5 बोटी, इथे 4 बोटी, आणि हा आहे 5 बोटी. 5 बोटीची पण हाईट बघा किती, ऑलमोस्ट 15 फुटाचा पीस आहे. हाईट 15 फूट आहे. आणि एक त्याच्यामध्ये शॉर्ट पीस आहे याची हाईट आहे 7 फूट. आणि ह्याला पण तसेच फ्लोट लावलेले आहेत. खाली मण्यांची बांधणी बघा, ही पहा. हा जास्त मोठा असल्यामुळे थोडे आपण लांब बनी बांधतो, कारण त्याला जास्त मण्यांची गरज नसते. हे पहा. आणि ही पहा एक खंडाल. हिचा गाळा आहे 45 mm चा, म्हणजे 2 बोटी 2.25 बोटी आहे. आणि ह्याला पण आपण प्लास्टिक शॉर्टच लावलेले, फायबरचे आहे ते पहा. हे सहसा कुठं भेटत नाही. आणि ह्याला पण हे केलेलं आहे. आणि हा एका कस्टमरची रिक्वायरमेंट होती, पूर्ण हाईट त्यांना शॉर्ट हाईटमध्येच पाहिजे होता. म्हणजे एकाचे जवळजवळ 4 फूट केला आहे. 4 फूट हाईट आणि पूर्ण पीस, म्हणजे जो पूर्ण आम्ही रेडी करतो 300 फुटाचा, त्यांना पूर्ण पीस हवा होता, त्यामुळे त्यांच्यासाठी हा पूर्ण पीस रेडी केलेला आहे. हा वेट पण मे बी जास्तच असणार. 300 फूट बोलला म्हणजे 3 किलो झाला असेल ना. 3 किलो झाला असेल. 3 किलोचा जाळा आहे. म्हणजे मण्यांचं वजन, म्हणजे पूर्ण जाळ्याचं वजन 3 किलो आहे. आणि हा अर्धा किलोच्या ह्याच्यामध्ये पूर्ण 300 फूट तयार होतो. हा एक पीस रेडी आहे आणि हा एक पीस. हे पहा. ही बघा आपली मण्यांची बांधणी डबल धाग्याची. आणि हे आहेत हाताने विणलेले पागेर. सर्वांची फरमाईश असते कधी कधी की आम्हाला हाताने विणलेलंच जाळ पाहिजे. हे पहा सिंगल गाठणीचा आहे. आणि हा पूर्ण रेडी आहे. मणी वगैरे लावून हा आपण पिसावरती चढवलेला आहे. हे पहा एक वळ भालवट अशी ही बांधणी आहे. आणि ह्याला तुटावा नको म्हणून प्रॉपर डबल धागा आपण मध्ये मारलेला आहे. ह्याचा वेट जरा हेवी आहे, 5 किलो प्लस आहे पागेर. आणखी काही ठिकाणी जास्त वाहत असतो त्या ठिकाणी वापरण्यासाठी हा पागेर चांगला आहे. आणि ह्याची हाईट इथून सुरुवात झालाय तर 11-12 फूट आहे वाटतं. हे पहा
याची हाईट 12 फूट प्लस आहे. त्याच्यामध्येच हा एक आहे आपल्याकडे 1.5 बोटाचा पागीर. हा पहा, आपण पूर्ण रेडी कंडिशनमध्ये आहे. आणि याची पण हाईट 12 ते 13 फूट प्लस आहे. बघा, इथून सुरुवात झाला आहे. अशा पद्धतीचा आपल्याकडे हाताने विणलेले 2 पागीर आहेत. तुम्हाला जर अजून वेट कमीवाला पाहिजे असेल तर तुम्हाला रेडी करून भेटेल. आणि ह्यांची प्राईस 7,000 पासून पुढे आहे. कारण की हाताने विणलेले आहेत, त्याला विणायलाच 2-3 महिने जातात. आणि त्यानंतर हा पुढचा कार्यक्रम, सगळे मणी हे वगैरे, त्यामुळे ह्याची हाताने विणलेल्याची प्राईस कुठे पण जा तुम्हाला जास्तच भेटेल. आणि स्वस्त भेटत असेल तर आम्हाला पण विकत देऊन द्या. आणि हा आहे मशीनचा पागीर. मशीनचा का बोलतात, कारण की हे जे जाळे असतात ते मशीनवरती तयार केलेले असतात. आणि जरी हा मशीनवरती तयार केला असला, मशीनवरती तयार केल्यामुळे हा एक पूर्ण पीस ते मशीनवर बनतो. आणि आपण फक्त इथे सेंटरला एक ह्याच्या, बघा तुम्हाला जॉईंट दिसत असेल, हा दिसतोय, फक्त ह्याच्या एक सेंटरला जॉईंट असतो. हे जॉईंट आहे रे, हा बघा, हा इथं सेंटरला फक्त ह्याच्या एक जॉईंट असतो. बाकी हा पागीर पूर्ण पागीरासारखाच असतो. आणि ही आपली मणी बांधण्याची पद्धत ही पारंपरिक असल्यामुळे याचा घेर पण परफेक्ट पडतो. म्हणजे तुम्ही फेकल्यावरती हा इकडे तिकडे हल्ले नाही मारत, सरळ त्याच्या अलाइनमेंटमध्येच फुटतो. हा जो घर पकडला आहे इथून, त्या घराच्या इथून बरोबर त्याचा सेंटर घेतला जातो आणि तिथेच आपला तो बांधणी केलेली असते, जेणेकरून तो ज्यावेळी फेकतो तेव्हा इकडे तिकडे अशी घरं होत नाही. असा हा आपला पारंपरिक पद्धतीने बांधणीचा पागीरसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि ह्याची प्राईस 3,000 पासून पुढे आहे. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर समोर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करा, तुम्हाला जाळे भेटून जातील. आणि हे आपले इथे जेवढे तुम्ही जाळे बघताय, मले माशापासून पूर्ण मोठ्या माशापर्यंत सर्व प्रकारचे जाळे आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि ह्याची प्राईज, आणि ह्या सर्व जाळ्यांची प्राईस फक्त आणि फक्त 10 रुपये फूट या हिशोबाने तुम्हाला भेटेल. मिनिमम ऑर्डर आहे 100 फुटाची, आणि 50 फूट पण तुम्हाला भेटेल, पण कुरिअर चार्जेस 50 फूटमध्ये एक्स्ट्रा आहेत. आणि 100 फुटामध्ये सुद्धा कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा आहेत. जर तुम्ही 2 ते 3 जाळे परचेस केले तर तुम्हाला कुरिअर चार्जेसवरती डिस्काउंट भेटेल. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर जाळे परचेस करायचे असतील, कारण की आता हिवाळाचा सीझन चालू आहे, हिवाळा चालू झाल्यावर मासे, नदीचं पाणी आटतं आणि त्यामध्ये तुम्हाला मासे पकडायचे चान्सेस असतात. त्यामध्ये एक जाळं घेऊन टाका, आत्ताच घेतलं तर आत्ताही वापरा, आणि वल्गणीपर्यंत तुम्हाला भरपूर हे जाळे मासे पकडून देतील.